नमस्कार. पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. ओझरली गावातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि नुकसान भरपाईची मागणी. सध्या महाराष्ट्रात शेतकरी वर्ग मोठ्या संकटात आहे. अवकाळी, मुसळधार आणि परतीच्या पावसामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीणमधील ओझरली, राया ते सांगोडी गावापर्यंत येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओझरली गावात झालेल्या मुसळधार पावसात अनेक घरांमध्ये 24 तास पाणी शिरले होते. त्या घरांबाबत महसूल विभागाचे अधिकारी यांनी येऊन पंचनामा केला आहे. घरामध्ये पाणी शिरलेले शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. सध्याच्या अवकाळी पावसामुळे ओझरली गावात अनेक शेतांमध्ये पाणी शिरले आहे. शेतातील धान कापल्यामुळे त्याची पूर्ण नासाडी झाली आहे. वर ढगाळ वातावरण असल्यामुळे या भागातील शेतकरी शेतातील पिके कापणी करायला घाबरत आहे. यामुळे या भागातील शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया येथील काही शेतकऱ्यांनी दिली आहे. ओझरली गावचे सामाजिक कार्यकर्ते बळीराम फिरगणे तसेच येथील शेतकरी विठ्ठल फिरगणे यांनीही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर कर्जमाफी करावी, नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा भविष्यात जगणे मुश्किल होईल, अशाही भावना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. शेतातील भाताची नासाडी झाल्याने प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करत आहे. आमचे प्रतिनिधी पत्रकार भरत दळवी यांनीही सरकारकडे मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर भागातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी केली आहे. तालुक्यामध्ये सुद्धा शेऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. गोरखनाथ पाटील सांगोडे गावचे शेतकरी आहेत आपल्यासोबत. काय झाले दादा तुमचं? आमचं पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेली आहे. पाणी आहे त्याच्यात आता पण, आणि कापलेली काही शेत असतील ती पण बुडली. त्याच्यामुळे सरकारने किंमत हवा ही आमची अपेक्षा आहे. काही नुकसान झाले का शेतीचं? भरपूर झाला ना. शेताने ते अजून तिकडे माला हो कापले का? कापला, काही कापाचा आहे, ते पाण्यानेच पाडलाय. किती जागा आहे तुमची? 2 एकर. सरकारकडे काय मागणी? सरकारकडे आता ते मी द्याल त्या आम्ही जाणार. म्हणजे खर्चाचं काय मिळालं नाही परत? काहीच नाही ना. शेतात पाणी आहे का? आम्हा नुकसान झाले तुमचं? नुकसान बोलून फायदा नाही. एक ट्रॅक्टर घराचा लावला पण नाही. कापून आणलं का? कापला पण नाही, तसाच आहे उभा. बरं लोटलेले. सरकारकडे काय मागणी? काय आता ते देतील ते भरपाई द्यायला पाहिजे का? हो ना. बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे कर्जमाफीसाठी. कर्जमाफी व्हायला पाहिजे का? व्हायलाच पाहिजे ना. शेतकऱ्यांचं आता जर नुकसान झालेले. तुमच्या ओझरली गावात काय नुकसान झाले? सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेले. भात पीक कापाला पण मिळालं नाही. आपल्या हातात सडून गेलेले शेतात. परंतु या गावामध्ये गेल्या महिन्यामध्ये पूर आला, पाऊस प्रत्येक घरात घुसला. त्याचा मोबदला भेटला कापली नाही ना, तर पंजी झाली काही. फिरगणे आहेत या गावचे शेतकरी. काय काय नुकसान झाले तुमच्या गावात? आमच्या गावात प्रत्येक शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान असंच झाले. बघा डोळ्यासमोर असताना भात पीक पडले होते. उभा भात पीक पूर्णपणे झोपूत गेलेले. सब कुठल्याही शेतकऱ्याला असं कापणी करण्यासाठी कापाला मिळालं नाही. ज्या शेतकरी कापला तो पण भिजून गेलाय पावसात. आता कापाला तरी मिळेल का? तुमचं काय नुकसान झाले? काय तीच परिस्थिती. हा, याच शेतीचा याच कठीण व्यवस्था झाली आमच्या सालात. आता आपण आली पाण्यात उभा आहो. मग या शेतात उभा बघा, ते रो आला भाताला. इकडं पण सगळं हे झालं. सगळे गावातच पूर्ण गावात हे झालेले. परत पहिले 1 महिन्यापूर्वी पावसाचं पाण्याचा नदीचा पुरा आला गावात. त्यावेळेस पूर्ण गाव पाण्याखाली गेला. त्यामध्ये शेती बाधित झाली. गावात पाणी आलेलं का? गावात पाणी, घरांच्यात पाणी पाणी शिरलेलं. बहुतेक अर्धा आली मला. अरे बाप, पूर्णपणे. कल्याण तालुक्यातलं हे ओझरली गाव आहे. नवे तर पूर्ण सगळीच गावं कल्याण, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ भागात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं घरात पाणी शिरलं होतं. आणि त्याची माहिती आपण कल्याणचे तहसीलदार यांना सुद्धा दिलेली होती. आणि आता सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी भरत दळवी, युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं सरकारला विनंती करतो
बच्चू कडू यांचं आंदोलन सध्या सुरू आहे का महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण सरसकट कर्जमाफी करावी, तरच शेतकऱ्यावरचं हे संकट टरेल. कारण आता 7 महिने झाले तरी सुद्धा पाऊस सुरू आहे आणि असाच पाऊस जर सुरू राहिला तर शेतकरी हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. उद्देश खुल्ला आहे, बरोबर आहे ना. काय खाणार? काय खाणार आता या काय कशा पद्धतीमध्ये कापणार, कशामध्ये बरोबर. संपूर्ण बेकारीच आहे. कट.